रुपाली चाकणकर यांची SIT कडून चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना समन्स बजावलं. आता ईडीची चौकशी का होते याचा सविस्तर व्हिडिओ आपण कालच केला होता. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या चाकणकर बहिणी 3 दिवस अशोक खरात सोबत गुवाहाटी दौऱ्यावर गेलेल्या आणि तेथील हॉटेल्स ब्लू रेसिडेन्समध्ये त्या थांबलेल्या देखील. आणि हा गंभीर आरोप विरोधी पक्षातील काही नेते देखील करत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच दौऱ्याचे डिटेल्स जाणून घेणार आहोत. दौरा कधी झाला, दौऱ्यावर खरात सोबत कोण कोण होतं, हा दौरा का झाला असू शकतो, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहेत, जादूटोणा केल्याचे आरोप आहेत आणि अवैध पद्धतीने संपत्ती कमावल्याचे देखील आरोप आहेत. तपास यंत्रणांनी त्यांची कसून चौकशी केली आहे. या प्रकरणानंतर अनेक नेत्यांसोबत त्याचे संबंध असल्याचेही समोर आले. यात रुपाली चाकणकर यांचं नाव प्राथमिक स्वरूपात घेतलं गेलं आणि त्यानंतर त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील घेण्यात आला. सध्या त्यांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम पासून ईडी सारख्या संस्था हे चाकणकर यांची चौकशी करतायत आणि अशातच रुपाली चाकणकर आणि अशोक खरात हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचे माध्यमे माहिती समोर आणत आहेत. या दौऱ्यात फक्त ते दोघेच नाही तर रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर आणि या सगळ्या एकत्र मिळून हे गुवाहाटीला गेल्या होत्या असं म्हटलं जात आहे. हे तिघे चौघे गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रेसिडेन्स मध्ये 3 दिवस मुक्कामाला होते. त्यांच्यावर आरोप झाल्याप्रमाणे हा दौरा 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 या 3 दिवसात झालेला होता. हॉटेलची डिटेल्स आणि तारखा या मीडिया रिपोर्ट्स मध्ये समोर आल्या असून त्यानुसार रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये त्यांनी 2021 मध्ये वास्तव्य केलं. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं असावं आणि पूजा अर्चा केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते. आपल्याला माहिती आहे, गुवाहाटी हे स्थान पूजा अर्चेसाठी प्रसिद्ध आहे. तिथले मंदिर नवग्रहांच्या पूजेसाठी ओळखले जातात. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचं मंदिर देखील आहे, जिथे विशेष पूजा अर्चा केल्या जातात. अशोक खरात भक्तांकडून लाखो रुपये घेऊन पूजा करायचा असा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे गुवाहाटीमध्ये तशाच प्रकारची पूजा केली गेली असावी अशी एक चर्चा आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा आरोप केलाय. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलंय की भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर 3 दिवस गुवाहाटीच्या हॉटेल्स ब्लू रेडिसन मध्ये एकत्र होत्या. सोबत बहीण प्रतिभा चाकणकर ही होती का असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत एक मीडिया रिपोर्ट जोडले. रुपाली चाकणकर यांनी आधी सांगितलं होतं की अशोक खरातशी त्यांचे थेट संबंध नाहीयेत, ते फक्त आध्यात्मिक गुरु होते. पण गुवाहाटी दौरा समोर आल्यानंतर त्यांच्यातील जवळीकता अधोरेखित होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र या सगळ्यात तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.